दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांची खरडपट्टी काढली आहे। दिशाच्या मृत्यूला 5 वर्ष उलटून गेली आहेत। आणखी किती काळ तुम्ही तपास करणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला विचारलाय। तसेच दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली असा सवालही कोर्टाने उपस्थित केलाय आणि या जबाबाची प्रत अद्याप त्यांना न दिल्याबद्दलही पोलिसांनी विचारणा केली आहे। तर दिशाचा मृत्यू अपघाती नसून तिच्यावर मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप दिशाचे वडील आणि यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिकेमध्ये केलेला होता। 11 डिसेंबरच्या पुढील सुनावणीमध्ये उत्तर देण्याचे निर्देश सरकारी वकिलांना देत सुनावणी काल तहकूब करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपली प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहे। सचिन, हायकोर्टाचं नेमकं काय म्हणणं आहे, कसे ताशेरे त्यांनी या सगळ्या प्रकरणी पोलिसांवर मारलेत? माधवी, दिशा सालियनच्या मृत्यूला जवळपास 5 वर्ष उलटलेली आहेत। मात्र अद्यापही प्राथमिक फेरी तपासाची पूर्ण झाली आहे, मात्र तपास पूर्ण झाला नाही असं वारंवार मुंबई पोलीस मुंबई उच्च न्यायालयात सांगत आहे आणि त्यावरून आता मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची आणि राज्य सरकारची खरडपट्टी काढलेली आहे। नेमके किती वर्ष आणखी तपास करणार आणि एवढंच नव्हे तर जे दिशाचे वडील आहेत सतीश सालियन यांचा जबाब 3 ते 4 वेळा का घेण्यात आला असे अनेक सवाल कालच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना केलेले होते आणि आता 11 तारखेला याची सुनावणी ठेवत या सगळ्याचं उत्तर मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्रकाद्वारे द्यावं लागणार आहे। आता नेमकं त्या प्रकरणात मुंबई पोलीस कशा प्रकारे आपली बाजू मांडतात आणि काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। माधवी, सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।